बच्चों, हिंदी साहित्य वैभव 2020 से 21 साल का प्रथम पीयूसी। आज हम द्वितीय सोपान मध्ययुगीन काव्य भाग संख्या कविता का संख्या है 5। रसखाना के सवैये। बच्चों, इस कविता के आगे पढ़ने के पहले मैं हूँ अप्पामणि NN, हिंदी उपन्यासक, विद्या ज्योति गर्ल्स PU कॉलेज होंगसंद्रा, बेंगलुरु। बच्चों, हम आज रसखान के सवैये जो कवि रसखान जी का परिचय प्राप्त करेंगे। रसखान जी का जन्म, he was born on 1548। The given detail हमारा पुस्तक में in our book the date of birth is given. It is 1559। दिल्ली को प्रतिष्ठित पठान परिवार में हुआ था। आप कृष्ण भक्त मुस्लिम कवियों में सर्वोपरि माने जाते हैं। गोस्वामी विट्ठलनाथ से दीक्षा लेने के कारण आपको वल्लभ संप्रदाय का अनुयायी माना जाता है। इन्होंने 252 वैष्णवन की वार्ता में भी आपका उल्लेख बड़ी आदर से किया गया है। आपकी मृत्यु he was died सन 1628 में हुआ। सन 1628 में हुआ। आपकी 2 प्रमुख रचनाएं हैं उपलब्ध हैं, सुजान रसखान और प्रेम वाटिका। So we all know very well about this Syed Ibrahim Khan is known as Raskhan. Syed Ibrahim Khan was a poet of Pashtun origins who became a devotee of Lord Krishna. He is known to have lived in Amroha near Delhi, India. Raskhan was his Takhaulus in Hindi. So he also, full name it is called Syed Ibrahim. Nationality it's an Indian, and poetry collections are that Raskhan, Rachanavali, Sujan Raskhan and Prem Vatika. The books which is written, that is I told you, Raskhan, रचनावली, रसखान की संपूर्ण कृतियों का प्रामाणिक संस्करण, विस्तार, भूमिका और जीवन चरित्र के साथ और आदि। बच्चों, हम आज प्रस्तुत प्रथम पद में रसखान हर स्थिति में ब्रज में ही जन्म लेना चाहते हैं। आपने अपना संबंध उन्हीं से जोड़ने की इच्छा प्रकट की है जिनसे कृष्ण का संबंध रहा है। दूसरे पद में गोपी अपनी सखी से कहती है कि कृष्ण मेरा प्रिय है और उसे प्राप्त करने के लिए तेरे कहने पर सारा स्वांग भर लूंगी।
ನಮ್ಮ ರಸಖಾನ್ ಕೃಷ್ಣನ ಆರಾಧಕರು ತಮ್ಮ ಈ ಒಂದು ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಅವರು ವ್ರಜಭೂಮಿಯಲ್ಲಿ ವಾಸಿಸುವ ಇಚ್ಛೆಯನ್ನು ಪ್ರಕಟಿಸಿದ್ದಾರೆ. ತನ್ನ ಸಂಬಂಧವನ್ನು ಕೃಷ್ಣನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಜೋಡಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಇಷ್ಟಪಡುತ್ತೇನೆ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾ ಅಪೇಕ್ಷೆಯನ್ನು ಈ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಏನನ್ನೋದನ್ನು ಹೀಗೆ ನೋಡೋಣ. ಸೊ ರಸ್ಕಾನ್ tells us of his wish to be born in Braj. Braj means a district near Mathura. Braj is called a district near Mathura and to connected with the Braj for the rest of his life. He says that if he is reborn as a human being, he wishes to be born in the Gokul town of Braj as cowherd. However, he admits that rebirth as a human is beyond his control, and if he is born as an animal, then he wishes to be born as a cow among the many cows belonging to Nanda Baba, Lord Krishna. So, let me see the poem. Here, in this poem, what does our रसकान कवि कैसे गा रहे हैं? पहले बोलते हैं, मानुष हो तो वही रसखानी, बसो ब्रज गोकुल गांव के ग्वारण, जो पशु हो तो कहाँ बसु मेरो, चरो नित नंद की धेनु मंजारण, पाहन हो तो वही गिरी कौ, जो धर यो कर छत्र पुरंदर धारण, जो खग हूँ बसेरो करऊँ मिली, कालिंदी कूल कदम्ब की डारण. दूसरा है, मोर पखा सिर ऊपर राखी हूँ, गूंज की माला गरे पहिरोंगी, ओड़ी पितंबर लय लकुटी बन, गोदन ग्वारिनी संग फिरोंगी, भावतो वो ही मेरो रसखानी, सो तेरे कहें सब स्वांगन करोंगी, या मुरली मुरली धर की अधरान धरी अधरा ना धरोंगी. थोड़ा लय से अभी मैं आपको पढ़ाता हूँ, सुन लीजिए. मानुष हो तो वही रसखानी, बसे ब्रज गोकुल गाँव की ग्वारण. मानुष हो तो वही रसखानी, बसो ब्रज गे गोकुल गाँव के ग्वारण, जो पशु हो तो कह बस मेरो, चरो नित नंद की धेनु मंजारण, पाहन हो तो वही गिरि कौचो, धारयो कर छत्र पुरंदर धारण, जो खग हो बसेरो करो मिली, कालिंदी कुल कदम्ब की डारण, मोर पखा सिर ऊपर राखी हो, गूंज की माला गरे पाहिरोंगी. मोर पखा सिर ऊपर राखी हो, गूंज की माला गरे पहिरोंगी, ओड़ी पीतंबर लैलकुटी बन, गोधन गवारनी संग फिरोंगी, भाव तो मोही वेरा रसखानी, सो तेरे कहे सब स्वांग करोंगी,
या मुरली मुरलीधर की अधरान धरी अधराना धरूंगी। मानुष हो तो वही रस खानी, बसो ब्रज गोकुल गाँव के ग्वारण। जो पशु हो तो कहा बसु मेरो, चरो नित नंद की धेनु मंजुराण। पाहन हो तो वही गिर को, जो धर यो कर छत्र पुरंदरण। जो खग हो बसेरो करो मिली, कालिंदी कुल कदम्ब की डारण। मानुष हो तो वही रस खानी, बसो ब्रज गोकुल गाँव के ग्वारण। जो पशु हो तो कहा बसु मेरो, चरो नित नंद की धेनु मंजारण। पाहन हो तो वही गिरी को, जो धारयो कर छत्र पुरंदर धारण। जो खग हो बसेरो करो, मिली कालिंदी कुल कदम्ब की डारण। मोर पखा सिर ऊपर राखी हो, गुंजी की माला गरे पहिरोंगी। ओढ़ी पीतंबर लैला कोटी बन, गोधन ग्वारणी संग फिरोंगी। भवतो वो ही मेरो रस खानी, सो तेरे कहे सब स्वांग करूंगी। या मुरली मुरलीधर की अधरान धरी अधराना धरूंगी। मोर पक्का सिर ऊपर राखी हो, गुंज की माला गरे पहिरोंगी। ओढ़ी पीतंबर लैल कोटी बन, गोदन ग्वारणी संग फिरोंगी। भावत तो वो ही मेरो रस खानी, सो तेरे कहे सब स्वांगन करूंगी। या मुरली मुरलीधर की अधरान धरी अधराना धरूंगी। ठीक है बच्चों, आज हम जो कविता में क्या कहेगी वो अभी समझ पाए हैं आपको। और एक बार श्री कृष्ण के बारे में हम लोग, मनुष्य हो तो वही रस खानी, बसो ब्रज गोकुल गाँव के ग्वारण। जो पशु हऊ तो कहा बसु मेरो, चरो नित नंद की धेनु मंजारण। पाहन तो वही गिर को, जो धरयो कर छत्र पुरंदर धारण। जो खग गुहौ बसेरो करो मिली, कालिंदी कुल कदम्ब की डारण। मोर पखा सिर ऊपर राखी हो, गुंज की माला गरे पहिरोंगी। ओढ़ी पीतंबर लैल कुटी बन, गोदन ग्वारणी संग फिरोंगी। भावत तो वो ही मेरो रस खानी, सो तेरे कहे सब स्वांगन करूंगी। या मुरली मुरलीधर की अधरान धरी अधराना धरूंगी। Let we see first
क्या कहते हैं, मानुष हो तो वही रस खानी, बसो ब्रज गोकुल गांव के ग्वारण, जो पशु हो तो कहा बसु मेरो, चरो नित नंद की धेनु मंजारण, पाहन हो तो वही गिरी का कौ, जो धरयो कर छत्र पुरंदर धारण, जो खग हूँ बसेरो करो मिली, कालिंदी कूल कदम्ब की डारण। यहाँ का मतलब होता है शब्द अर्थ, जैसे मानुष मनुष्य, ब्रज मीन्स ब्रजभूमि मथुरा, और ग्वारण का मतलब ग्वाला कोहाट, मंजारण मध्य में बिटवीन, पाहन पत्थर कल्लु, छत्र ಅಂದರೆ छाता, पुरंदर इंद्र, धारण धारण गर्व नष्ट करने के लिए, कालिंदी कूल कद कदम्ब ಅಂದರೆ यमुना के तट पर स्थिति कदम्ब वृक्ष, on the bank of the river there is a kadamba tree, it is called कालिंदी कूल कदम्ब। डारण मीन्स डालियों में। अभी देखिए रसकान जी क्या कहते हैं कि जो इस पद में रसकान जी कहते हैं कि रसकान इस सवैये में ब्रज में ही जन्म लेने के लिए तथा ब्रज से ही जुड़े रहने के लिए अपनी इच्छा प्रकट कर रहे हैं। ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಪದ್ಯದಲ್ಲಿ ರಸ್ಕಾನ್ ಟೆಲ್ಸ್ ಅಸ್ ಆಫ್ ಹಿಸ್ ವಿಶ್ ಟು ಬಿ ಬಾರ್ನ್ ಇನ್ ಬ್ರಜ್, ನಾನು ಮನುಷ್ಯನಾಗಿ ಜನಿಸಿದರೆ ಬ್ರಜಭೂಮಿಯಲ್ಲಿ, ಅಂದರೆ ಬ್ರಜಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣನ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಜನಿಸಬೇಕು। ಗೋಪಾಲನಾಗಿರಲು ಇಚ್ಛಿಸುತ್ತೇನೆ, ನಾನು ಗೋಪಾಲನಾಗಿ ಇಚ್ಛಿಸ್ತೇನೆ। ಒಂದು ವೇಳೆ ಪಶುವಾಗಿ ಅಂದರೆ ಹಸುವಾಗಿ ಜನಿಸಿದರೆ ನಂದನ ಗೋವುಗಳ ಮಧ್ಯೆ ಇದ್ದು ಮೇಯಲು ಇಚ್ಛಿಸುತ್ತೇನೆ। ನಾನೇನಾದ್ರು ಒಂದು ವೇಳೆ ಪಶುವಾಗಿ ಜನಿಸಿಬಿಟ್ರೆ ಈ ಒಂದು ನಂದನವನದಲ್ಲಿ ಗೋವುಗಳ ಮಧ್ಯೆ ಇರ್ತೇನೆ, ಮೇಯಲು ಇಷ್ಟಪಡುತ್ತೇನೆ। ಒಂದು ವೇಳೆ ಕಲ್ಲಾಗಿ ಹುಟ್ಟಿದರೆ ಇಂದ್ರನ ಗರ್ವವನ್ನು ಮುರಿದ ಗೋವರ್ಧನಗಿರಿಯ ಮೇಲೆ ಛತ್ರಿಯಂತೆ ಇರಲು ಎತ್ತರದಿಂದಿರಲು ಇಚ್ಛಿಸುತ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। ಸೊ ಹಿಯರ್ he says that if he is reborn as a human being, he wishes to be born in the Gokul town of Braj as a cowherd. However, he admits the rebirth as a human is beyond his control, and if he is born as an animal, that he wishes to be born as a cow among the many cows belonging to Nanda Baba, the Lord of Krishna. So that's why here इसका भावार्थ जैसे होते हैं, रसकान इस सवैये में ब्रज में ही जन्म लेने के लिए तथा ब्रज से ही जुड़े रहने के लिए अपनी इच्छा प्रकट कर रहे हैं। वे कहते हैं कि यदि मैं अगले जन्म में मनुष्य बनकर आऊं तो ब्रज के गोकुल गांव में ग्वाला बनकर ही आऊं, लेकिन मेरे बस की बात नहीं। यदि पशु बनूं तो नंद बाबा की गौओं के बीच में कोई गाय बनूं, यदि पत्थर ही बन जाऊं तो वही गोवर्धन पर्वत का पत्थर बनूं, जिसे कृष्ण के इंद्र के प्रकोप से ब्रजवासियों की रक्षा के लिए उठाया था। यदि मैं पक्षी के रूप में जन्म लूं तो कालिंदी नदी, यमुना नदी के किनारे रहने वाले कदम्ब वृक्षों की डालियों पर रहने वाले पक्षियों में मेरा बसेरा हो।
तात्पर्य यह है कि कवि रसकान को ब्रजभूमि से इतना लगाव है कि किसी भी हालत में, किसी भी रूप में वे ब्रजभूमि में जन्म लेना चाहते हैं. नेक्स्ट, मोर पक्का सिर हो. नेक्स्ट what do you have? Next para, is it not? Yes. And next para, even in this thing he is telling that even if he is born as like a stone, then he wishes to be a stone on the Govardhan mountain, which Lord Krishna lifted in order to protect the residents of Braj from the anger of God Indra. If he is born as a bird, then he wishes to be one of the birds which live on the branches of the Kadamba tree, which is on the banks of the river Yamuna. What Raskan is implying through this verse is that he is so attached to Braj, that is where Lord Krishna lived, that under any circumstances and in whatever form possible, he wants to be born in the holy land of Braj. Okay, next. Here in the second para now we are discussing मोर पखा सिर ऊपर राखी हो, गुंज की माला गरे पहिरोंगी, ओढ़ी पीतंबर लैलकुटी बन, गोदन ग्वारणी संग फिरोंगी, भाव तो वो ही मेरो रस खानी, सो तेरे कहे सब स्वांग करूंगी, या मुरली मुरलीधर की, अधरा न धरी अधरा न धरूंगी. जिसका मतलब मोर का मतलब मोर पका का मतलब मोर मुकुट, पीतांबर पीला वस्त्र, कृष्ण की धोती, अधरा ओंठ लिप, गूंज की माला रत्नों की माला, ग्वारनी गाय चराने वाली कृष्ण की सखियां. इट इज कॉल्ड ग्वारनी. ग्वाला ग्वारनी स्त्रीलिंग पुल्लिंग, ग्वारनी है ग्वाला पुल्लिंग. ठीक है बच्चों, अभी इस पंक्ति में क्या कहते हैं कि ಅಂದರೆ ಈ ಪದದಲ್ಲಿ ಗೋಪಿ ತನ್ನ ಸಖಿಯರೊಡನೆ ಈ ರೀತಿ ಹೇಳಿಕೊಳ್ಳಲು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನಂತ? ನನಗೆ ಕೃಷ್ಣ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಿಯನಾದವನು, ಅವನನ್ನು ಪಡೆಯಲು ನಾನು ಯಾವ ರೀತಿಯ ವೇಷವನ್ನಾದರೂ ಹಾಕುವೆನು. ಇದನ್ನು ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ರಸಖಾನ್ ಈ ಪದದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನಂತ? ಗೋಪಿಯು ತನ್ನ ಸಖಿಯರೊಡನೆ ಈ ರೀತಿ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಏನಂತ? ನಾನು ನವಿಲುಗರಿಯನ್ನು ಶಿರಸಿನಲ್ಲಿ ಧರಿಸಿಕೊಂಡು, ಮೋರ್ ಪಕಾ ಸಿರ್ ಊಪರ್ ಅಂದರೆ ನವಿಲುಗರಿಯನ್ನು ಶಿರಸಿನಲ್ಲಿ ಧರಿಸಿಕೊಂಡು, ಕಂಠದಲ್ಲಿ ಮಣಿ ಧರಿಸಿಕೊಂಡು, ಗುಂಜ್ಕಿ ಮಾಲಾ ಗರೆ ಪಹಿರೋಂಗಿ ಅಂದರೆ ಕಂಠದಲ್ಲಿ ಮಣಿ ಧರಿಸಿಕೊಂಡು, ಪೀತಾಂಬರವನ್ನು ಹೊದ್ದುಕೊಂಡು, ಓಡೆ ಪೀತಾಂಬರ್ಲೆ ಲೈಕುಟಿ ಬನಿ ಹೊದ್ದುಕೊಂಡು, ಕೈಯಲ್ಲಿ ಕೈಯಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಣ್ಣೆ ಹಿಡಿದುಕೊಂಡು, ಅದನ್ನು ಹೇಳಿದ ಗೋದನ್ ಗ್ವಾರೇಣಿ ಸಂಗ್ ಫಿರೋಂಗಿ ಹಿಡಿದುಕೊಂಡು, ಹಸುಗಳನ್ನು ಕಾಡಿನಲ್ಲಿ ಮೇಯಿಸುತ್ತಾ ಗೊಳ್ಳರೊಡನೆ ತಿರುಗಾಡುವೆನು. ಭಾವತೋ ಓಹಿ ಮೇರೋ ರಸಖಾನಿ, ಸೋ ತೇರೆ ಕಹೆ ಸಬ್ ಸ್ವಾಂಗ್ ಕರೋಂಗಿ. ಹಾಗೆ ನೀನು ಹೇಳಿದಂತೆ ಕೃಷ್ಣನನ್ನು ಪಡೆಯಲು ಯಾವ ರೀತಿಯ ವೇಷವನ್ನಾದರೂ ಹಾಕುವೆನು. ಕೊಳಲನ್ನು ನನ್ನ ತುಟಿಯ ಮೇಲೆ ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳುವ ನಕಲು ಮಾಡುವೆನು, ಆದರೆ ಅದರಿಂದ ಹಾಡುವುದಿಲ್ಲ, ಏಕೆಂದರೆ ಅದು ಎಂಜಲಾಗುವುದು. ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಗೋಪಿಯ ಭಾವನೆಯನ್ನು ರಸಖಾನರು ಸುಂದರವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ. ಸೊ ದ ಪೋಯೆಟ್ ಇನ್ ದಿಸ್ ವರ್ಸ್
one milkmaid is telling another milkmaid and her friend that in order to be close to her beloved Lord Krishna, she is prepared to wear the garb that is liked by Lord Krishna. The poet Raskan describes this a crown of peacock, मोर पका सिर ऊपर. These a crown of peacock feathers are on her head, a necklace of jewels worn on her neck. She drapes herself with the yellow silk cloth, pitambar. Yellow silk cloth, pitambar, we'll say, with a small stick in hand. With a small stick in a hand, she goes into the woods with the cows and roams around with the cows, around with the other milkmaids. She says that she will, however, not put on her lips the flute which has been blessed by the touch of the lips of Lord Krishna, because it is their belief that Lord Krishna loves his flute more than them, the milkmaids. Them means it is reflects the milkmaids. She says that the flute is much more blessed. The flute is much more blessed one than them, because it receives the love of Lord Krishna's lips. This is why all the milkmaids are jealous of the flute and treat it as their rival. Thus she is prepared to do anything and everything except to put the flute to her lips. So यहाँ का जो भावार्थ होता है, प्रस्तुत समय में एक गोपी दूसरी गोपी सखी फ्रेंड से कहती है कि मैं अपने प्रिय कृष्ण को पाने के लिए उनकी इच्छा अनुसार सभी स्वांग करने के लिए तैयार हूँ. एनी पार्ट ಯಾವ ವೇಷ ಬೇಕಾದ್ರೆ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ರೆಡಿ ಇದ್ದೀನಿ. ಕವಿ ರಸಖಾನ್ ವರ್ಣನ್ करते हैं. ಇಲ್ಲಿ ಏನಂತ ವರ್ಣನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, मोर पंख वाले मुकुट किरीट जो क्राउन को सिर पर धारण करके गुंजों मीन्स रत्नों की माला गले में पहनूंगी, पीतांबर ओढ़कर हाथ में लकुटियां लेकर, फ्लूट लकुटियां लेकर वन में फ्लूट, और वी कैन से सिमिलर एज अ दंड, द पीपल cohort people which they used to control the cows, that stick. गौों के संग ग्वालिनी के साथ मिल्कमेड्स फिरूंगी, परंतु कृष्ण के अधरों पर सुशोभित होने वाली वंशी को अपनों होठों पर नहीं रदूंगी. होठों मीन्स लिप्स. ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ತನ್ನ ಬಾಯಿಯಲ್ಲಿ ತುಟಿಯಲ್ಲಿಟ್ಟು ಊದಿದ್ನ ನಾನು ಮುಟ್ಟಬಾರ್ದು, ಯಾಕಂದರೆ ಅದು ಎಂಜಿಲಾಗುತ್ತೆ. क्योंकि उनका यह विश्वासता की ನಂಬಿಕೆ है, कृष्ण हमारी अपेक्षा इस मुरली को अधिक प्रेम करते हैं, दिलाओ मोर कृष्णा, तथा यह हमसे अधिक सौभाग्यशाली है. हर समय कृष्ण के अधरों का प्यार पाती रहती हैं, इसलिए गोपियाँ इससे सौतिया डाह करती हैं. अतः वह सब कुछ करने को तैयार है, केवल मुरली को धारण करना नहीं चाहता. मुरली का धारण करना नहीं चाहते थे. बच्चों, इस कविता का सारांश इट इज लाइक दिस. सो वी नो इन द फर्स्ट, पहले पद में क्या कहा है, व्हाट इट इज सेड इन द फर्स्ट. यस, पहले पद में कहा है रसकान जी, he said that ರಸಕಾನ್ ಕೃಷ್ಣನ ಆರಾಧಕರು ಅಂತ ಹೇಳಿದೆ.
ಮತ್ತು ತಮ್ಮ ಈ ಪದದಲ್ಲಿ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಏನಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರು ಬ್ರಜಭೂಮಿಯಲ್ಲಿ ವಾಸಿಸುವ ಇಚ್ಛೆಯನ್ನು ಪ್ರಕಟಿಸುತ್ತಾ ತನ್ನ ಸಂಬಂಧವನ್ನು ಕೃಷ್ಣನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಜೋಡಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಇಷ್ಟಪಡುತ್ತೇನೆ ಎಂದು ಹೇಳ್ತಾ ತಮ್ಮ ಅಪೇಕ್ಷೆಯನ್ನು ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾರೆ. ಏನಂತ, ನಾನು ಏನಾದರೂ ಮನುಷ್ಯನಾಗಿ ಜನಿಸಿದರೆ ವ್ರಜಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣನ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಗೋಪಾಲಕನಾಗಿರುತ್ತೇನೆ, ಆ ರೀತಿ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೇನೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಪಕ್ಷಿಯಾಗಿ ನಾನೇನಾದ್ರು ಜನಿಸಿದರೆ ನಂದನ ಗೋವುಗಳ ಮಧ್ಯೆ ಇದ್ದು ಮೇಯಲು ಇಚ್ಛಿಸುತ್ತೇನೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಕಲ್ಲಾಗಿ ಹುಟ್ಟಿದರೆ ಇಂದ್ರನ ಗರ್ಭವನ್ನು ಮುರಿದು ಗೋವರ್ಧನಗಿರಿಯ ಮೇಲೆ ಛತ್ರಿಯಂತೆ ಇರಲು ನಾನು, ಅಂದರೆ ಎತ್ತರದಿಂದ ಇರಲು ನಾನು ಇಚ್ಛಿಸುತ್ತೇನೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಪಕ್ಷಿಯಾದರೆ ಏನಾಗುತ್ತೇನೆ, ಕಾಲಿಂದಿ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿರುವ ಕದಂಬ ವೃಕ್ಷ ಅಂದರೆ ಈಚಲ ಮರದ ರೆಂಬೆಯಲ್ಲಿ ಗೂಡು ಕಟ್ಟಿಕೊಂಡು ವಾಸಿಸಲು ಇಷ್ಟಪಡುತ್ತೇನೆ ಎಂದು ತಿಳಿಸುತ್ತಾ ತಮ್ಮ ಕೃಷ್ಣ ಭಕ್ತಿಯನ್ನು ಪ್ರದರ್ಶಿಸಿದ್ದಾರೆ ಅಲ್ವಾ. ಯಾವ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಾದರೂ ಯಾವ ರೂಪದಲ್ಲಾದರೂ ವ್ರಜಭೂಮಿಯಲ್ಲಿಯೇ ಪುನಃ ಹುಟ್ಟುವ ಇಚ್ಛೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಅವರು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. ಎರಡನೆಯದಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಇನ್ ದ ಸೆಕೆಂಡ್ ಪಾರ್ಟ್, ದಟ್ ಈಸ್ मोर पका सिर ऊपर राख की हूँ गुंज की माला गरे पहिरऊंगी, ओडे पितंबर लकुटी बन गोदन ग्वारिन संग फिरोंगी, भावतो वो ही मेरे रसखानी सो तेरे कहे सब स्वांग करोंगी, या मुरलीधर की अधरान ना धरोंगी. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಈ ಒಂದು ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಗೋಪಿ ತನ್ನ ಸಖಿಯೊಡನೆ ಈ ರೀತಿ ಹೇಳಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಏನಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ ಅಂದರೆ, ನನಗೆ ಕೃಷ್ಣ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಿಯನಾದವನು, ಅವನನ್ನು ಪಡೆಯಲು ನಾನು ಯಾವ ರೀತಿಯ ವೇಷವನ್ನಾದರೂ ಹಾಕುವೆನು. ಯಾರು? ಗೋಪಿಯರು. ಇದನ್ನು ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ರಸಕಾಂಡ್ರವರು ಈ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ವರ್ಣಿಸಿದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಹೇಗೆ ಅಂದರೆ, ಗೋಪಿಯು ತನ್ನ ಸಖಿಯೊಡನೆ ಈ ರೀತಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಹೇಗೆ ಅಂತೇಳಿದರೆ, ನಾನು ನವಿಲುಗರಿಯನ್ನು ಶಿರಸಿನಲ್ಲಿ ಧರಿಸಿಕೊಂಡು, ಕಂಠದಲ್ಲಿ ಮಣಿ ಧರಿಸಿಕೊಂಡು, ಪೀತಾಂಬರವನ್ನು ಹೊದ್ದುಕೊಂಡು, ಕೈಯಲ್ಲಿ ದೊಣ್ಣೆ ಹಿಡಿದುಕೊಂಡು, ಹಸುಗಳನ್ನು ಕಾಡಿನಲ್ಲಿ ಮೇಯಿಸುತ್ತಾ ಗೊಳ್ಳರೊಡನೆ ತಿರುಗಾಡುವೆನು. ನೀನು ಹೇಳಿದಂತೆ ಕೃಷ್ಣನನ್ನು ಪಡೆಯಲು ಯಾವ ರೀತಿಯ ವೇಷವನ್ನಾದರೂ ಹಾಕಿಕೊಳ್ಳುವೆನು. ಕೊಳಲನ್ನು ನನ್ನ ತುಟಿಯ ಮೇಲೆ ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಲು ನಕಲು ಮಾಡುವೆನು, ಆದರೆ ಅದರಿಂದ ಹಾಡುವುದಿಲ್ಲ, ಏಕೆಂದರೆ ಅದು ಎಂಜಲಾಗುತ್ತೆ. ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಗೋಪಿಯ ಭಾವನೆಯನ್ನು ರಸಖಾನರು ಸುಂದರವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಹೌದಲ್ವಾ? ಹ್ಯಾವ್ ಯು ಆಲ್ ಅಂಡರ್ಸ್ಟುಡ್ ಚಿಲ್ಡ್ರನ್? ಹಾಗೇನು ಮೊದಲಿಗೆ ಹೇಳಿದ್ದೆ, ಕಠಿಣ ಪದಗಳು ನಿಮಗೆ ಮಾನುಷ್ ಅಂದರೆ ಮನುಷ್ಯ, ಮಂಜಾಳ್ನ ಮಧ್ಯಮೆ ಬಿಟ್ವೀನ್, ಪಾಹನ್ ಪತ್ತರ್, ಛತ್ರ ಛಾತ ಅಂಬ್ರೆಲಾ, पुरंदर इंद्र, धारण गर्व नष्ट करने के लिए, कालिंदी कुल कदम्ब, यमुना के तट ಸ್ಥಿತಿ ಕದಂಬ್ ವೃಕ್ಷ ಅಂದರೆ ಈಗ ಈ ಚಲ ಮರ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಡಾರನ್ ಡಾಲಿಯೋಮೆ ಬ್ರಾಂಚಸ್, ಮೋರ್ ಪಖಾ ಮೋರ್ ಮುಕುಟ್, पीतंबर पीला वस्त्र, अधरा ओंट लिप्स. ठीक है बच्चों, सबका यह कविता समझ पाई है? सब छात्र वृंदों को सब मेरा धन्यवाद.